सचिवालयाच्या लक्षात आणून देतो। पूर्वी आपल्या इथे पद्धत होती की या दोन ब्रँच वेगळ्या असल्यामुळे जेव्हा प्रश्न आपण स्वीकृत करायचो, स्वीकृत झालेले प्रश्न हे लक्षवेधी ब्रँचला जायचे आणि मग लक्षवेधी त्या विषयावर आली असेल तर ती अस्वीकृत व्हायची। ती पद्धती पुन्हा सुरू केली पाहिजे, म्हणजे मग हे पुनरुक्ती होणार नाही। यस, एक आता हे माननीय मुख्यमंत्री त्या विशेषाधिकार भंग हे मांडून घेतो, मग तुम्ही मांडा। नाही थांबतो। हा, प्रसाद लाड माननीय समिती प्रमुख विधान परिषद विशेषाधिकार समिती यांचा प्रस्ताव। सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने पुढील प्रस्ताव मांडतो। सन्माननीय विधान परिषद सदस्य श्री श्रीकांत भारतीय व श्री प्रवीण दरेकर यांनी श्री सूर्यकांत हंसराव मोरे, मुक्काम पोस्ट रत्नागिरी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या विरुद्ध दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी उपस्थित केलेल्या विशेष अधिकार भंग व अवमानाच्या प्रकरण संदर्भात विधान परिषद विशेषाधिकार समितीचा अहवाल विचारात घेण्यात यावा। प्रस्ताव असा आहे की विशेषाधिकार समितीचा अहवाल विचारात घेण्यात यावा। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। हा बोला, याच्यावर काय बोला? होयचे बहुमत, होयचे बहुमत। प्रस्ताव संमत झाला। आता माननीय मुख्यमंत्री महोदय आपला प्रस्ताव मांडतील। सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने पुढील प्रस्ताव मांडतो। सन्माननीय विधान परिषद सदस्य श्री श्रीकांत भारतीय व श्री प्रवीण दरेकर यांनी श्री सूर्यकांत हंसराव मोरे, मुक्काम पोस्ट रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या विरुद्ध दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी उपस्थित केलेल्या विशेषाधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंदर्भातील विधान परिषद विशेषाधिकार समितीचा अहवाल विचारात घेतल्यानंतर हे सभागृह सदरू अहवालातील निष्कर्षाशी सहमत असून असा ठराव करीत आहे की प्रस्तुत प्रकरणी श्री सूर्यकांत हंसराव मोरे यांनी विधान परिषद सभागृह, विधान परिषदेचे माननीय सभापती, विधान परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच गतकाळात विधान परिषदेत काम केलेल्या विधान परिषदेच्या आजी माजी सदस्य व तत्कालीन मुख्यमंत्री राहिलेल्या माजी सदस्यांनी कर्तव्य बजावलेल्या सार्वभौम सभागृहाविषयी